आमच्या सगळ्या महाराष्ट्र आणि भारतभरातल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी जाणार मेळाव्यावरती पारंपरिक पद्धतीनं असणाऱ्या मेळाव्यासाठी पारंपरिक दर्शन घ्यायला नगर नारायणाच्या चरणी गुरुवारी महंत शिवाजी बाबाजींच्या चरणी तर दर्शन घेणारे भक्त सगळ्या भक्तांना मंदिरातच भेटणार आहे. मला आता बोलता येईन, उभा राहता येईल, सांगता येत नाही. त्याच्यामुळं मंदिरातूनच जी पारंपरिक पूजन आहे तेवढं पूजन फक्त करणार वापस येणार. दसरा मेळाव्याला संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना? सांगता येत नाही आत्ताच, उभा राहता येत नाही आहे ना, त्याच्यामुळं सांगता येत नाही आत्ताच. बघू तिथे गेल्यावर. परंतु नेक्स्ट काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांविषयीचे निर्णय, शेतकऱ्या खूप अडचणी की त्यांच्या न्यायासाठी जे निर्णय घ्यायचे ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच तिथूनच पुढचं शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार. तुमची तब्येत कमालीची घसरली आहे, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून, तरी तुम्ही जाण्यावर दर्शन घेऊन येतोय, दर्शन घेऊन येतो, पारंपरिक पूजा. बाकीचं काय उभा राहता येईल म्हणून नाही सांगता येईल, बोलता येईल का नाही ते पण नाही सांगता येत आत्ताच. पण चर्चा गडाच्या मंदिरात बसून चर्चा लोकांबरोबर करणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढची लढाई, त्यांना न्यायासाठी मात्र गडोन घोषणा करणार. मराठा खूप मोठा लढा शेतकऱ्यासाठी उभा करायची घोषणा करणार. सगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि हजारो लोक सुद्धा जमले तिथे. पण आता शरीरावर अवलंबून वेळेप्रसंगी बघू, शक्य नाही. वेळेप्रसंगी बघू पण शक्य, पण शेतकऱ्याच्या न्यायासाठी मात्र खूप मोठी घोषणा घडवून करणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यासाठी. त्रास व्हायला. तुम्ही असं म्हटले होते की नव्या GR नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल. आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार की मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार? गडावरून मी समाजाचं बोलत नाही, पण GRचं मराठ्यांच्या आरक्षणाचं होणार ते काय राहणार. GR निघाला म्हणजे 70 वर्षातला मराठ्याचा पहिला GR मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार आहे. त्यात काही मला शंका नाही. घोषणा केली काय नाही केली का. आणि UK साहेबांनी पण पाठीमागच्या 2-4 दिवसात सांगितलं ज्याप्रमाणे मराठी आरक्षणात जातील. आणखीन गाव लेवलच्या समित्या राहिल्यात, बऱ्याच गोष्टी राहिल्या, थोडा वेळ द्या. त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही. आणि आम्ही लढायला खंबीर आहेत. मराठवाड्यातले मराठी पश्चिम महाराष्ट्राला आरक्षणात मी घालणार. पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणताय स्वरूप काय असणार आहे? म्हणजे आता लगेच काही तुम्ही उपोषण वगैरे करून जे नुकसान भरपाई त्याच्या स्वरूपाची मागणी करणार आहेत का काही मोठा दीर्घकालीन लढा असणार? आत्तापर्यंत शेतकऱ्यासाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाई झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत. तिन्ही विषय आहे. असा लढा उभा राहिला नसत, असं कोणी घोषणा पण केली नसत आणि शेतकऱ्याला असा न्याय पण कोणी दिला नसत. एवढ्या मोठ्या घोषणा होणार आहे. थँक्यू.